तर आपल्या कल्याणच्या दादाला आपण आता घेऊन आलोय तुळजापूरमध्ये, तुळजापूर फिरायला. आणि हे बघा इथं आलोय मंदिरात. आम्ही असं बाहेरूनच दर्शन करतोय, मध्ये खूप गर्दी असल्यामुळं आम्ही काय मध्ये गेलोच नाही. बाहेरून चालू आहे आमचं सर्व दर्शन, अजून खूप बाकी आहे. तर चला तुम्ही पण या दर्शन करायला. दादा कसं वाटतंय तुळजापूर? मस्त ना, वाटतं एकदम. ते जरा गोंधळ असतोय ना, पब्लिक खूप असते, तर आवाज येत नसेल व्यवस्थित, ते घ्या जरा समजून. आणि दादा आणि मी फिरतोय. पण मन प्रसन्न झालं, मला पण चांगलं वाटतंय. कारण इथं आलोय ना आम्ही, तर देवस्थानात आलं की छानच वाटत असतंय ना. तर कसं आहे की आपल्याकडं भरपूर अशी ठिकाणं नाहीत बघण्यासारखे, म्हणजे चांगले चांगले असे देवस्थान वगैरे. पण इथं आहे आपल्याकडचं एक प्रसिद्ध ठिकाण, म्हणजे एक आपल्या आईचं देवस्थान, म्हणजे तुळजाभवानीचं तुळजापूर. मग इथं आलो आम्ही, हे फिरलोय. आणि बाकी आता त्यांना बघू, आता अजून आम्ही कुठं कुठं जाऊ काय ते नक्कीच सांगू तुम्हाला. मला लय आनंद झाला बरं का. दादा जसा आला तसा माझ्या जीवनात खरंच मी खूप सुखी आहे. मी खरंच नशीबवान आहे की दादा मला भेटला आहे. यूट्यूबला मला धन्यवादच म्हणायचं आहे खरं तर, की यूट्यूबमुळं मला असे दादा भेटल्या, एवढं प्रेम करणाऱ्या बहिणी आहेत, खूप जण भेटल्या. मला आनंद होतो आहे. बसायचं आहे वरती जाऊन? नाही, शांत तुम्हाला जर वाटत असेल थोडं बस. चला हो चला, आता आम्ही जातो, आता वरती बसतो. इथे आलोय मध्ये आम्ही, दादा आणि मी, पण गर्दी आहे, लाईनीत आहो आता आम्ही. किती वेळ लागेल दर्शनाला आम्हाला पण माहीत नाही. किती? हां, नाही लागणार काय, लागू द्या 1 तास, म्हणजे काय तास 2 तासात. मेरा भाई तू मेरी जान आहे, माझी जानच आहे खरंच माझा. आता जरा मस्त वाटायला आहे का क्लॅरिटी, असं बाहेर असं ते ऊन असल्यामुळं वेगळाच दिसत. आता चांगलं वाटतं. हाय कर पप्पी देतोय बारका पोरगा, त्याला हाय कर म्हणलं का तो असा असा करतोय, तो छोट्या. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. जाम गर्दी आहे, जाम लय रांगला आहे. गच्च आहे, गच्च. लागलोय आम्ही पण दर्शनाच्या लाईनला. जेव्हा येईल नंबर तेव्हा येईल, पण दर्शन करणारच आम्ही.